ओम नमः चंडिकायै. आपण आपल्या या नारायणी मासाची जी प्रवचन मालिका आपण चालवलेली जी आहे, आपण देवी भागवताचं जे श्रवण करत आहोत. आजचं श्रवण भगवती जगन्मातेचं जे काली स्वरूप आहे, ज्याला आपण कृष्णा असं म्हणू, त्या कृष्णेच्या काठावरती कृष्ण महात्म्यातल्या सर्व तीर्थांपैकी अत्यंत महत्त्वाचं असं तीर्थ की ज्या ठिकाणी भगवान भार्गव परशुरामांनी उपासना केली, त्या गोविलिंब गावाच्या ह्या बेटावरती आपण बसून आपण आजचं चरित्र ऐकत आहोत. या ठिकाणी परशुरामांना अगस्त्य महामुनींकडून उपदेश मिळाला होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं बसून ह्या बेटावरती ह्या खडकावरतीच महादेवाचं मंदिर आहे आणि तुम्ही इथं बघू शकता. हा नंदी इथं दिसतोय. सध्या पाणी वाढल्यामुळं नंदीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि नदीचा प्रवाह बघा कशी कृष्णामाई सगळीकडे कशी जोरदार एकदम मंदिराच्या प्रांगणावरती ह्या बेटावरती कृष्णामाई आलेली आहे. पलीकडे तुम्हाला हे पण दिसेल, ब्रिज पण दिसेल. तुम्ही इकडच्या बाजूनी बघाल तर इकडून पाण्याचा प्रवाह आणखीन असा जोरदार तुम्हाला बघायला मिळेल. असं हे स्थान जे आहे श्रीविद्या उपासकांचं हे जे स्थान आहे, ह्या गावचं ग्रामदैवतच मुळात भगवान परशुरामच आहे. भार्गवराम त्यांना म्हणतात आणि बोलीभाषेमध्ये त्यांना भाल्गुराम असं ह्या गावामध्ये ते संबोधतात. आणि ती ही पवित्र जागा आणि भगवती काली स्वरूप असणारी आपली कृष्णामाई आणि हे कोटेश्वर तीर्थ, हे कोटेश्वराचं हे जे महादेवाचं मंदिर आहे, तिथं बसून आज आपण भगवतीच्या विश्वरूप दर्शनाची आणि भगवतीच्या ह्या विराट रूपाची आपण आज स्तुती करणार आहोत. आपण तिची आज चर्चा पाहणार आहोत. असं हे वर्णन, असं हे आज आपलं भाग्य आहे की आज आपण कृष्णामाईच्या काठावरती बसून हे चिंतन श्रवण करत आहोत. ओम नमः शंडिकाय. चला तर मग सुरुवात करूयात. काल आपण चिंतन करून आलो, कालच्या प्रवचनामध्ये आपण चिंतन करून आलो की भगवती मयी सर्वमिदं प्रोतम, हे सर्व विश्व जे आहे, सगळं जगत जे म्हणून जे काही दृश्य जे आहे, हे सर्व मीच आहे. विषय असा आला की भगवतीचं विराट रूपाचं दर्शन जेव्हा हिमालयानी इच्छा केली, मग विराट रूपामध्ये म्हणा विश्वरूपामध्ये म्हणा, तिच्या सगळ्याच रूपाचं आपणाला कसं माहिती असतं की भगवतीचं ते कारुण्य स्वरूप आपल्याला माहिती असतं. पण भगवतीचं जे दंष्ट्रा कटकटारावम वन्ही वमंतुम वन्हीमक्ष्मभिः असं म्हणतं, डोळ्यातून आणि मुखातून जेव्हा तिच्यातनं अग्नीच्या ज्वाळा प्रकट व्हायला लागल्या, अग्नी जेव्हा बाहेर पडायला लागला आणि तिच्या त्या भयानक रूपाचं दर्शन जेव्हा लोकांना सर्व देवगणांना झालं, तेव्हा सगळेजण घाबरले. आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं की अपराध क्षमस्वांब, की आमच्याकडून जर काही अपराध झाले असतील हे भगवती, तर त्या अपराधांची क्षमा तू आम्हाला नक्कीच कर, असं त्यांनी म्हणलं. तिथून पुढं स्तुतीला सुरुवात होते. दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, विश्वेश्वरी त्वं परिपासि विश्वं विश्वात्मिका धारयसीति विश्वं विश्वेशवंद्या भवती भवन्ति विश्वाश्रयाये त्वयि भक्तिनम्राः. 11व्या अध्यायामध्ये हे चिंतन दुर्गा सप्तशतीमध्ये किंवा काय म्हटलं की विश्वेश्वरी त्वं, विश्वाची ईश्वरी असणारी तू, विश्वेश्वरी त्वं परिपासि विश्वं, पूर्ण विश्वाचं रक्षण करणारी तू, विश्वेश्वरी त्वं परिपासि विश्वं विश्वात्मिका धारयसीति विश्वं, विश्वाची आत्मा असणारी तू, म्हणजे जे म्हणून चैतन्य रूप जे काही आहे, जड म्हणून जे काही आहे त्यातला धारण करणारी, त्याचा आधार असणारी. बरोबर आहे की नाही. आपण प्रथम स्कंदामध्ये चिंतन करून आलो की जर पाणी साठलेलं असेल आणि त्या पाणी जर असेल तर पाण्याला कशाचा तरी आधार असेल, तर तो आधार कशाचा, ती शक्ती कुठली तरी असली पाहिजे. तर त्या आधार शक्ती म्हणून तिला म्हणजे विश्वात्मिका धारयसीति विश्वं, हे विश्वात्मिके, हे विश्वाची आत्मा असणारी, हे परब्रह्मस्वरूपिणी, हे आत्मस्वरूपिणी, सर्व विश्वामध्ये चर आणि अचर जगामध्ये व्यापून राहिलेली भगवती जगन्माते तू कशी आहे, विश्वाला धारण, विश्वात्मिका धारयसीति विश्वं. पुढं काय म्हणतात बघा, विश्वेशवंद्या भवती भवन्ति, भवती म्हणजे आपण, संस्कृतमध्ये बोलण्याची पद्धत असते, आपण जेव्हा आदरयुक्त बोलतो तेव्हा ते भवती असं शब्द प्रयोग वापरतात. भवती भवन्ति, हे भवती तू कुणाची वंद्य आहे, तू विश्वेश्वराची म्हणजे साक्षात शिवाची सुद्धा वंदनीय अशी तू, विश्वेशवंद्या भवती भवन्ति अशी तू, विश्वाश्रयाये त्वयि भक्तिनम्राः, ह्या संपूर्ण विश्व जे आहे त्या संपूर्ण विश्वाची आश्रयरूपिणी किंवा आश्रय घ्यावा अशी एकमात्र तू, पावसाला सुरुवात झालेली आहे, अशी एकमात्र अशी तू जननी, तू एकमात्रच आहे असं 11व्या अध्याय म्हटलेलं आहे. ह्या दोन पुराणामध्ये, देवी पुराणामध्ये आणि देवी भागवत पुराणामध्ये याची स्तुती आपल्याला देवीची बघायची आहे. ललिता सहस्रनामामध्ये तिला कसं म्हटलं आहे, ललिता सहस्रनामामध्ये तिला म्हटलं आहे की सहस्र शीर्षवदना सहस्राक्षी सहस्रपात, भगवती कशी आहे. आणि मग इथंच हे आपल्याला ह्याचा
संकेत मिळतो की हे वर्णन दुसरं तिसरं काही नसून हे पुरुष सूक्ताचं वर्णन आहे. काल आपण चिंतन करून आलो, कालच्या ह्याच्याप्रमाणे सांगितलं की सहस्र शीर्षनयनम सहस्र चरणम तथा. जेव्हा सहस्र किंवा 1000 रूप, ह्या 1000 हा जो आकडा ज्या वेळेला येतो त्या आकड्याचा कारण कसं धरलेलं आहे. आकडा जो 1000 तो अनंत तत्व, की त्या तुमच्या इष्ट आराध्याला, ज्याची तुम्ही उपासना करता, ज्याची तुम्ही आराधना करता, त्या इष्ट आराध्याचा अनंत रूपामध्ये बघण्याचं संकेत किंवा त्या अनंत रूपामध्ये पाहण्याची जी कला आहे किंवा तिची पद्धती जी आहे ती आपल्यामध्ये सहस्र या शब्दांनी प्रतिपादित झाली. आपण मागच्या चिंतन करून आलो की निखिल निगमतुल्यम सत्प्रमाणानुविद्धम. देवी भागवत कसं आहे, अखिल निगमाचं, अखिल वेदशास्त्रांचं तुल्य असं देवी भागवत जे आहे ते निखिल निगमतुल्यम असं त्याला म्हटलं आहे, सत्प्रमाणानुविद्धम. त्यामुळं तुमच्या पुरुषसूक्ताचं, ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात येणारं जे पुरुषसूक्त आहे, पुरुषसूक्ताचा आधार किंवा पुरुषसूक्ताचं प्रमाणाने आम्ही जेव्हा तिला विराट रूपामध्ये, विश्वरूपामध्ये, परब्रह्मरूपामध्ये आम्ही जेव्हा भगवतीला पाहू तेव्हा त्या परब्रह्मरूपाची उपासना या पुरुषसूक्तांनी सर्व देवांनी इथं केली. आपण कालही चिंतन करून आलो की जेव्हा आपण ही जर स्त्री विराट रूप दाखवते, जेव्हा एक देवी, एक स्त्री शक्ती किंवा परब्रह्मशक्ती, जेव्हा शक्ती म्हणू आपण स्त्रीलिंगी स्वरूपातून म्हणू, कारण ज्ञान देणारी हैमवती आहे, उमा आहे, पार्वती आहे, जगज्जननी आहे, जेव्हा ती अशी देते, पण तिला असं नपुसकलिंगी नामाने तिला का संबोधलं, तर त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा तुम्ही परब्रह्माला तुम्ही नमस्कार करता, परब्रह्म स्वरूपाला तुम्ही प्रणाम करता, भगवतीच्या त्या स्वरूपाला जेव्हा तुम्ही ज्यावेळेला नमस्कार करता त्यावेळेला तिथं कुठल्याही लिंगभेद येत नाही, त्याला कुठलाही वर्णन त्याला येत नाही, त्याला कुठलाही आधार किंवा त्याला कुठल्याही गुणांमध्ये तुम्ही त्याला आबद्ध करू शकत नाही, बंधनात घालू शकत नाही, किंवा ते हे पर्टिक्युलर म्हणजे हेच म्हणजे देवी आणि हे म्हणजे देवी नाही, ही म्हणजे ही देवी असं त्याच्यात होत नाही. म्हणून ह्याच्यात जी आता जी आपण स्तुती बघणार आहोत तर ती स्तुती जी आहे ती कशी आहे, पुरुषसूक्त हे आपल्या भगवतीला उद्देशून केलेलं स्तुती आहे. काल ते म्हणून आले की अपराध क्षमस्वांबम पाहिम दीनाम त्वदुद्भवान. तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या या दीन बालकांचं तू आमच्याकडं दर्शन कर, तू आमच्याकडं बघ. पाही दीनांकडं तू देवी भगवती आमच्याकडं लक्ष दे असं ते म्हणतात. मग तसं म्हटल्याच्या नंतर मग ते म्हणतात की आता आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर त्याची क्षमा कर आणि कोपम संहर देवेशी. कारण शेवटी तिने जे अग्नी ओकण्याचं जे तिने वमन करण्याचं जे तिने स्वरूप दाखवलं भगवतीने, त्या स्वरूपाने देवतांना भीती वाटू लागली की बाबा हे काय आणखीन वेगळं सुरू झालं देवीचं. मग त्याच्यात ते म्हणले की तुझा राग शांत कर आणि तू तुझ्या पुन्हा मूळ जे तुझं जे पाशांकुश आणि वरदाभय धारिणी जे भुवनेश्वरी स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला तू पुन्हा ये असं ते सगळेजण म्हणायला लागले. असं म्हटल्याच्या नंतर पुढे म्हणतात मग बघा की तुझ्या रूपाचं आणि तुझ्या गुणांचं जे काही महात्म्य आहे किंवा जे तुझं आहे ते तुला माहीत नाही आहे, तर मग ते तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या आम्हाला कसं काय बरं माहिती असेल. ते म्हणतं स्वस्याप्यज्ञ एव असौ यावन्यश्च स्वविक्रम. तुला तुझाच विक्रम माहीत नाही, तुला तुझाच प्रमाण जे आहे ते तुला माहीत नाही, तुझी महती तुला माहीत नाही, मग तुझ्यापासून उत्पन्न झालेले आम्ही मग आम्हाला कसं कळेल. सगळे देवगण तिला तसं म्हणतात. ते म्हणतात म्हणून तद वाग जायमानानाम. तुझ्यापासून निर्माण झालेल्या, तुझ्या वाणीतून, तुझ्या संकल्पातून निर्माण झालेल्या आम्हा लोकांना तुझं महात्म्य कसं कळेल असं ते म्हणतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की नमस्ते भुवनेशानी नमस्ते प्रणवात्मिके सर्व वेदांत संसिद्धे नमो ह्रींकार मूर्तये. तिला काय म्हटलंय की तू हे भुवनेश्वरी तुला आमचा नमस्कार असो. प्रणवात्मिके जेव्हा शब्दरूपातून जेव्हा प्रथम प्रकट झालेली तू प्रणव स्वरूपिणी जी आहे, तुझ्या ओंकार स्वरूपिणी भगवतीला तुला आमचा नमस्कार असो. आणि त्याच्यानंतर म्हणतात की काय म्हणतात की सर्व वेदांत संसिद्धे, उपनिषदांमध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये, भगवद्गीतेमध्ये सांगितलेला जे आत्मतत्व आहे, जे परब्रह्मतत्व आहे, जे आत्म्याला स्वतःला जाणून घ्यायचं जे तत्व आहे त्या तत्वाची स्वरूपिणी असणारी तू, हे सर्व वेदांत संसिद्धे, वेदांतामध्ये प्रतिपादन केलेली नेती वाक्यामधून जे परब्रह्मरूपिणी जी असणारी तू आहेस, तुला आमचा नमस्कार असो. आणि ह्रींकार रूपाणी, ह्रीम हे देवी प्रणव स्वरूप सांगितलेलं आहे, भुवनेश्वरीचं एकाक्षर स्वरूप सांगितलेलं आहे, त्याला मायाबीज असं म्हटलं की शाक्त प्रणव ज्याला म्हणतात की ह्रींकार मूर्तये, ह्रींकाराची मूर्ती असणारी हे भुवनेश्वरी तुला आमचा नमस्कार असो असं ते म्हणतात. आता इथून पुढं जे काही श्लोक येणार आहेत ते दुसरं तिसरं काही नसून ते पुरुषसूक्ताचा केलेला अनुष्टुप छंदामध्ये म्हणजे पौराण वाङ्मयामध्ये केलेला अनुवाद आहे.
मग ही स्तुती तुम्ही देवीलाही म्हणू शकता, ही स्तुती तुम्ही देवालाही म्हणू शकता, ही स्तुती तुम्ही कुणालाही विश्वरूपाला सुद्धा म्हणू शकता. ह्याला कशाचंही म्हणजे लिंगाचं किंवा कुठल्याही देवता तत्वाचं ह्या स्तुतीला बंधन नाही. मग ते काय म्हणतात बघा, यस्माद अग्निसमुत्पन्नो यस्मात् सूर्यश्च चंद्रमाः यस्मात् औषधयस्तस्मात् सर्वास तस्मै सर्वात्मने नमः. काय म्हणतात की ज्याच्यापासून अग्नी उत्पन्न झाला, ज्यापासून सूर्य आणि चंद्रमा उत्पन्न झाले, ज्यापासून औषधी उत्पन्न झाल्या, अशा सर्वात्म्याला विराट रूपाला आमचा नमस्कार असं ते म्हणतात. म्हणजे बघा, चंद्रमा मनसो जातस चक्षो सूर्यो अजायत, बरोबर आहे की नाही. त्या ह्याच्यापासून विराट पुरुषाच्या ह्याच्यापासून चंद्रमा मनसो जातो, मनापासून चंद्रमा निर्माण झाला. आपण काय बघितलं याच्या आधी, राजन श्री जगदंबाया चंद्रमा मनसः स्मृतः, प्रमाण बघून आलो याच्या आधी की जगदंबेचं मन काय आहे, साक्षात चंद्रमा जो आहे ते जगदंबिकेचं मन असं म्हटलं, बरोबर आहे की नाही. मग त्या जगदंबेला त्या ह्याच्याप्रमाणे मग त्याच्यानंतर देवीचं वर्णन करताना सांगितलं की तिचे 2 चक्षो सूर्यो अजायत, तिच्या पुरुषाच्या दोन्ही डोळ्यातून नेत्रांमधून सूर्याची उत्पत्ती झाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्या मग इथं म्हणतं की ज्याच्यापासून चंद्रमा उत्पन्न झाले, ज्याच्यापासून सूर्य उत्पन्न, आणि चंद्रमा हा अनेक वचनी शब्द वापरला आहे, अनेक चंद्रमा अनेक सूर्य जिच्यापासून उत्पन्न झाले, अशा त्या सर्वात्मिका विराट रूपिणी भगवती जगन्मातेला आमचा नमस्कार असो असं ते म्हणतात. मग त्याच्यानंतर काय म्हणतात, यस्मात् औषधयः सर्वाः औषधयः संवदन्ते, जे काही म्हणून औषधं निर्माण होतात, ज्या काही वनस्पती उत्पन्न होतात, कारण ती सोमस्वरूपिणी आहे, ती अग्निस्वरूपिणी आहे, तिच्यापासूनच सर्वापर्यंत बीज आहे, शाकंभरी तीच आहे असं आपण म्हटलं. त्यामुळं कसं आहे की जिच्यापासून औषध निर्माण झाले, म्हणजे हे कसं आहे, तिच्यामध्ये मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, की ज्याप्रमाणे एका सूत्रामध्ये मणी विणले जातात त्याप्रमाणे हे समस्त विश्व जे आहे हे माझ्यामध्ये व्याप्त आहे असं भगवती हिमालयाला सांगते. मग हे ओत प्रेत भरलेलं जे सगळं हे आहे विश्व जे आहे, मग त्यात सूर्य आले, चंद्रमा आले, पाणी आलं, औषधे आले, अशा सगळ्या विराट रूपिणी औषधरूपिणी जगन्मातेला माझा नमस्कार असं ते म्हणतात. पुढे काय म्हणतात, यस्माच्च देवा संभूता साध्याः पक्षिण एवच पशवश्च मनुष्याश तस्मै सर्वात्मने नमः. ज्यापासून यस्माच्च, बघा नपुसकलिंगी पुल्लिंगी असे वेगवेगळे शब्द येतात, स्त्रीलिंगी शब्द, देवीची स्तुती आहे, विराट रूपाची स्तुती आहे, पण वापरताना काय वापरतात, कारण इथं भेदच येत नाही. ती आत्मस्वरूपिणी जेव्हा होते की आपण आत्मा असं म्हणतो, आत्मी असं म्हणत नाही, नीट लक्षात घ्या. तर त्यावेळेला कसं होतं की भगवतीचं हे स्वरूप जे आहे, विराट रूप जेव्हा आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाहित जेव्हा होतात, तर कसं म्हणतात की ज्याच्यापासून यस्माश्च देवा संभूता, देवा हा संभूता, की ज्याच्यापासून देवतांची उत्पत्ती झाली, बरोबर आहे की नाही, ज्याच्यापासून मनुष्यांची उत्पत्ती झाली. तुम्ही पुरुष सुक्ताचं चिंतन करू शकता. त्या पुरुष सुक्ताच्या चिंतनाप्रमाणे हे सर्व जे काही आहे म्हणून जे आहे ते विराट पुरुषापासून निर्माण झालेलं आहे. ही शाक्त संप्रदायाची पद्धती आहे की कसं आहे की आपल्याला सवय कशी असते, भागवतामध्ये म्हणा किंवा इतर पुराणांमध्ये पुराण पुरुषोत्तम म्हणून आपण भगवान महाविष्णूंना बघतो, महाविष्णूंनाच आपण विराट स्वरूपामध्ये बघतो. त्यामुळे कसं सगळं पुल्लिंगी ह्याच्यात वापरायची आपल्याला सवय लागून गेलेली असते. पण इथं शाक्त फिलॉसॉफी आहे, शाक्तांची तत्वप्रणाली इथं आल्या कारणानं इथं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या केवळ आणि केवळ भगवती स्वरूप जगन्मातेलाच तुम्ही सर्व रूपामध्ये व्याप्त आहे असं मानलेलं आहे, आणि ती सगळीकडे भरून आहे, आणि तीच पहिल्यांदा निर्माण झाली. ती विराट पुरुषाच्या रूपामध्ये तीच प्रकट झाल्यामुळं तिला या ठिकाणी विराट रूपिणी असं म्हटलंय. म्हणून हिची जी स्तुती आहे ही पुल्लिंगी नपुसकलिंगी नामांमध्ये किंवा एकवचनी आणि अनेकवचनी याच्यात म्हणतात. त्याच्यानंतर ते प्राणापानौ व्रीहियवौ तपश्रद्धा ऋतं तथा ब्रह्मचर्यं विधिश्चैव यस्मात् तस्मै नमो नमः. काय झालं, प्राणपानौ, बघा समास कसा वापरलाय, समास वापरलाय की नाही, द्वंद्व समाहार द्वंद्व समास, की प्राणापानौ, बरोबर आहे की. मग त्याच्यामध्ये कसं येणार की वेगवेगळे सगळे, आता व्याकरण बघायची गरज नाही आहे इथं आपल्याला. त्यामुळे प्राण, अपान, व्यान, उदान, समान सगळ्या प्रकारच्या वायूंची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली तो, किंवा व्रीहियवौ, बरोबर आहे की नाही. गहू आणि जव हे ह्याच्यामध्ये कसं यवौ, पण पुन्हा समाहार द्वंद्व समास वापरला आहे. म्हणजे काय की या समासामध्ये त्यांना सांगायचं की याच्यामधून ज्याच्यापासून सर्व प्रकारची धान्य निर्माण झाली, ज्यापासून सर्व प्रकारची धान्य निर्माण झाली तो,
अजून काय तपन श्रद्धा ऋतन तथा तप श्रद्धा सत्य बोलण्याचे नियम जे काही आहेत ज्याच्यापासून निर्माण झाले तो किंवा ब्रह्मचर्यम विधिश्चैव यस्मात् तस्मै नमो नमः ज्याच्यापासून ब्रह्मचर्याचे नियम निर्माण झाले ज्याच्यापासून बाकीचे सगळे जे काही विधी नियम जे आहेत योगाचे नियम आहेत सगळ्याचं अधिष्ठान जो म्हणून काय आहे बरोबर आहे की नाही. आपण आरतीमध्ये काय म्हणतो चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही बरोबर आहे की नाही. चार म्हणजे चार वेद, सहा म्हणजे सहा शास्त्र व न्यायदर्शन वैशेषिक दर्शन पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा योग बरोबर आहे की नाही ब्रह्मसूत्र हे सगळे जेवढं म्हणून काही आहेत हे सगळं काय कशाच्या भोवती आहे हे सगळेजण चर्चा करतात त्या परब्रह्मतत्वाची त्या परमतत्वाची. मग त्याचं अधिष्ठान असणारं हे विधिनियम जे म्हणून काही आहे जे काही सूत्र जे काही सांगितले ज्याचं अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे जी परमात्मा स्वरूपिणी जी परब्रह्मस्वरूपिणी जी भगवती महात्रिपुरसुंदरी जी आहे त्या जगन्मातेचं त्या भगवती जगन्मातेला माझा नमस्कार असो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. पुढे काय म्हणतात की सप्त प्राणार्चिषो यस्मात् समिधः सप्त एवच होमा सप्त तथा लोकास तस्मै सर्वात्मने नमः सप्तास्यासन परिधयस्त्रिसप्त समिधः कृताः देवा यद्यज्ञन्तन् वाना अबद्धन् पुरुषं पशुं बरोबर आहे की नाही. यज्ञेन यज्ञम यजंत देवास्तानि धर्मा आणि प्रथमान्या आसन सगळं पुरुष सूक्ताचं वर्णन आहे की ज्याच्यापासून सप्त प्राणार्चिषो सप्त प्राणांची निर्मिती झाली सप्त समिधांची निर्मिती झाली 7 प्रकारच्या अग्नीच्या सप्त जिव्हांची निर्मिती ज्याच्यामध्ये झाली 7 प्रकारच्या लोकांची निर्मिती झाली अशा त्या सप्तरूपिणी सप्तरूप अशा परमात्म्याला त्या परब्रह्माला माझा नमस्कार असो ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे. यस्मात् समुद्र गिरयः सिंधवः प्रचरन्ति यस्मात् औषधयः सर्वा रसासस्मै नमो नमः. आता रसतत्वाची निर्मिती झाली ज्याच्यापासून सर्व प्रकारच्या पर्वतांची गिरिगणांची निर्मिती झाल्याच्या नंतर ज्याच्यापासून सगळ्या प्रकारच्या औषधी निर्माण झाल्या अशा परमात्म्याला त्या रसरूपात्म्याला रसरूपिणी भगवती काली आपल्या पाठीमागं आहे बघू शकता पाठीमागं कृष्णामाई दिसते आहे त्या कृष्णेच्या रसरूपामध्ये असणाऱ्या जलरूपामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला माझा नमस्कार असो. पुढचा हे बघूयात. मग काय म्हणतात तस्माद यज्ञ समुद्भूतो दीक्षा यूपश्च दक्षिणा हा रुचो यजोंशी सामानी तस्मै सर्वात्मने नमः. ज्याच्यापासून काय निर्माण झालं यज्ञ दीक्षा यूप आणि दक्षिणा हा अनेक वचनी शब्द वापरला आहे. म्हणजे दक्षिणा म्हणजे धनुरूपातली दक्षिणा नसून सर्व प्रकारच्या दक्षिणा ज्या तुम्ही गुरुजींना यज्ञ करत्या तुम्ही यज्ञिकांना जे देतात त्या सर्व प्रकारच्या दक्षिणा बलीचा यूप जो असतो तो यूप आणि जी यजमानकर्त्याला जी तुम्ही दीक्षा देता की तेव्हाच दीक्षेच्या नंतर तो यजमान जेव्हा पात्र होतो यज्ञकर्मासाठी त्या यज्ञाची जी दीक्षा आहे त्या दीक्षे रूपायला कशातून निर्माण झाली त्या सर्वात्म्यामधून निर्माण झाली ज्याच्यामधून रुचो यजोंशी सामानी तस्मात् संभृतं पुरुषदाज्यम पशुंतांशक्रे वायव्या अनारण्यान ग्राम्याशये तस्मात् यज्ञात सर्वतो रुचस सामा आणि जज्ञिरे छंदा अंश जज्ञिरे तस्मात् यजुस तस्माद जायत. काय सांगितलं की ज्याच्यापासून मी काय म्हणतो की निखिल निगमत तुल्यम सत्प्रमाणानुविद्यम अखिल निगमांचं म्हणजे अखिल वेदगणांचं तुल्य असणारं हे देवी भागवत आहे. देवी भागवतामध्ये जे हे प्रमाण 6व्या स्कंधाच्या शेवटच्या वेळेला व्यास महर्षी वापरतात त्या प्रमाणामध्ये काय सांगितलं की हे वेदतुल्य आहे वेदांचंच प्रतिपादन करणारं ऋग्वेद असू दे यजुर्वेद असू कोणत्याही तुम्ही कुठलीही ऋचा कुठल्याही श्रुती तुम्ही घेऊ शकता बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे. मग काय म्हणतात की नमः पुरस्तात् पृष्ठे पार्श्व नमस्ते पार्श्वयोर्द्वयोः अध ऊर्ध्वं चतुर्दिक्षो मातर्भूयो नमो नमः. पुढं असणाऱ्याला नमस्कार आहे मागं असणाऱ्याला नमस्कार आहे मागे पुढे उभा राहे संभाळित आली आघात निवारया जे म्हटलेलं भगवंताला की पुढं मागं सर्वत्र सगळ्या बाजूनी असणाऱ्या त्या परमेश्वराला त्या परमतत्वाला त्या परमेश्वरीला त्या परांबिकेला माझा नमस्कार असो असं ते म्हणतात. मग त्याच्यानंतर जेव्हा पुढं बघतं की इथं ही पुरुष सुक्ताची ही जी देवी भागवताची जी स्थिती आहे तिचा या ठिकाणी समापन होतं. मग त्याच्यानंतर म्हणतात की उपसंहार देवेशी हे देवेशी तुझं हे जे स्वरूप आहे त्याचा तू उपसंहार कर त्याचं ते तुझ्यामध्ये सामावून घे आणि तू आम्हाला पुन्हा जी तू हैमवती रूपामध्ये म्हणा किंवा हिमवानाची कन्या रूपामध्ये म्हणा किंवा भुवनेश्वरी रूपामध्ये की वरदाभय
पाशांकुश रूपाने जे तू दर्शन दिलं आहे, पुन्हा त्या रूपामध्ये तू आम्हाला दर्शन दे आणि आमच्यावरती कृपा कर, असं ते सगळेजण तिला म्हणतात. आणि त्याच्यानंतर देवीचं उपसंहार करते. आपण दुसरी एक कथा अशी बघितली, दुसरा एक भेद देवी पुराणाचा बघितला, असा भेद बघितला होता की हे जे आपण सांगितलं की हे भगवतीच्या जन्माच्या आधीची तिची आकाशवाणी होती की मी हिमालयाच्या घरी जन्माला येईल. पण फक्त हिमालयाला आणि मेनकेला देवीने जे दर्शन दिलं तर ते देवीनी दर्शन दिलेलं होतं. तर त्याची पण एक स्तुती ह्याच्यामध्ये तिची शैलजा, ती जी पार्वती आहे तिची एक स्तुती थोडीशी वेगळ्या वृत्तामध्ये आणि तिच्या त्या सर्व देवस्वरूपांची ही स्तुती ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलं आहे बघा, श्री हिमालय उवाच, बघा, मातः सर्वमयी प्रसीद परमे विश्वेश विश्वाश्रये त्वं सर्वं नहि किंचिदस्ति भुवने तत्त्वं त्वदन्यच्छिवे त्वं विष्णुर्गिरिशस्त्वमेव नितरां धातासि शक्तिः परा किं वर्ण्यं चरितं त्वचिन्त्य चरिते ब्रह्माद्यगम्यं मया. तू कशी आहे? मातः सर्वमयी प्रसीद परमे. हे माते तू कशी आहे? सर्वमयी. हे मातः सर्वमयी, सर्वमयी असणारी माते तू प्रसिद्ध, तू आमच्यावरती प्रसन्न हो. कशी आहे? परमेश परमे. परमे म्हटलंय तू परमे, की जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री वापर की तुझ्या इतकं श्रेष्ठ असं कोणीच नाही आहे. प्रसिद्ध परमे विश्वेशी. दुसरं लक्षण काय? विश्वेशी. विश्वेशी म्हणजे संपूर्ण विश्वाची ईश्वरी असणारी तू. विश्वाश्रये, विश्वेशी विश्वाश्रये, बरोबर आहे की नाही? त्वं सर्वं नहि किंचिदस्ति भुवने तत्त्वं त्वदन्यच्छिवे. काय म्हणतात की त्वं सर्वं नाही, जिथं तू नाही, त्वं सर्वं नाही किंचिदस्ति. किंचित हा शब्द जो प्रयोग वापरला, किंचिदस्ति, किंचित असं तुझ्याशिवाय काही नाही असं. भुवनम त्वद अन्यच्छिवे, तुझ्याशिवाय नसलेलं ह्या संपूर्ण जगतामध्ये असं काहीही नाही, असं तो हिमालय देवीला म्हणतो. मग त्या देवीला दर्शन देताना कसं दिलं होतं? आधी विष्णू स्वरूपामध्ये आली वैष्णवी म्हणून, नंतर ब्रह्माणी म्हणून आली, मग रुद्ररूपिणी आली. मग विशेषण त्यांनी वापरलं काय? त्वं विष्णुर गिरिशस्त्वमेव नितराम धातासी शक्तिः परा. हे पराशक्ती तू कोण आहे? तूच. त्वम एव, एकार चकार वापरला, एवकार वापरला. तूच विष्णू आहे, तूच धाता म्हणजे ब्रह्मदेव तूच आहे, तूच गिरीश आहे, बरोबर आहे की नाही? किं वर्ण्यम चरितं त्वचिन्त्य चरिते. अगं तुझं चिंतन करायला तू अचिंत्य आहेस, तुझ्याविषयी मनाला चिंतन करता येत नाही, तुझं काय मी चरित्र वर्णन करू, अशी तू विश्वरूपिणी हे जगन्माते. आणि जे ब्रह्मादी देवगणांना, पुन्हा कसं म्हणतं की ब्रह्मादी देवगणांना सुद्धा जे अगम्य आहे, त्यांच्या आकलनाच्या पलीकडचं जे आहे, अशा तुझं मी काय चिंतन करू, तुझी काय मी स्तुती करू, असं हिमालय देवीला म्हणतो. त्याच्यामध्ये काय म्हणतं? त्वं स्वाहा अखिल देव तृप्ती जननी विश्वैशी त्वं वै स्वधा पितॄणामसि तृप्ती कारणमसि त्वं देवदेवात्मिका. तू कशी आहे? देवदेवात्मिका आहे, बरोबर आहे? आपण म्हणतो देवदेवात्मिके देवता सार्वभौमे अखिलांड कोटी ब्रह्मांड नायिके श्री 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 ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः. ऋग्वेद प्रिया ऋग्वेद सेवामवधारयन्. कशी देवदेवात्मिका ह्या शब्दातून कुंडलिनी शक्तीचा बोध होतो. देवात्मशक्ती ज्याला म्हटलं, 7व्या अध्यायातल्या 7व्या स्कंदातल्या 35व्या अध्यायामध्ये भगवतीला कुंडलिनी शक्तीला देवात्मशक्ती म्हटलं. देवदेवात्मिके, देवांची सर्वांची असणारी आधारशक्ती, जी चितीशक्ती आहे, जाणीव शक्ती आहे, जिला स्वसंवित्ती असं म्हटलं, अशी जी शक्ती आहे त्या चितीशक्तीला, त्या देवदेवात्मिका शक्तीला माझा नमस्कार असो. तू कशी आहे? त्वं स्वाहा अखिल देव तृप्ती जननी. संपूर्ण देवतांची तृप्ती करण्याची जननी असणारी, संपूर्ण देवतांची तृप्ती जिच्या माध्यमातून होते, अशी तू स्वाहा आहे. तू विश्वेशी आहे, पुन्हा पुन्हा विश्वेशी म्हटलं. त्वं वै स्वधा, तूच स्वधा आहे. कशी आहे? पितॄणां अपि तृप्ती कारणमसि. तू पितृदेवांची, पितृलोकांची तृप्ती कारणाशी कशी आहे? त्वं देवदेवात्मिका, तू देवदेवात्मिका आहे. हव्यम कव्यमपि त्वमेव नियमो यज्ञस्तपो दक्षिणा त्वं स्वर्गादिफलं समस्तफलदे देवेशी तुभ्यं नमः. हव्य रूपानी, बरोबर आहे की नाही?
अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, यमाय स्वाहा. हव्य जे हवीर द्रव्य, हव्यम आणि कव्य पित्रे स्वधा आपण करतो की नाही, पितृतर्पण करतो, पितरांचं तर्पण करताना ते कव्य देतो त्यांना की तूच नियम आहे, त्या त्याचे हव्य स्वरूपिणी तूच आहे, कव्य स्वरूपिणी तूच आहे, त्याचे नियमही तूच आहे, यज्ञरूपिणी तूच आहे, दक्षिणा पण तूच आहे. तू कशी आहे? त्वं स्वर्गादि फलम समस्त फलदे देवेशी तुभ्यम नमः. स्वर्गादी सर्वांचं फल असणारी तू, संपूर्ण ह्याची कशी असणारी देवेशी, तुला माझा नमस्कार असो. हे हव्य कव्य स्वरूपिणी असणारी खूप सुंदर स्तोत्र आहे महाभागवताच्या 15व्या-18व्या ह्याच्या अध्यायामध्ये हे हिमालयकृत देवी स्तोत्र आहे. रूपम सूक्ष्मतमम परात परतरम. बघा, यद योगिनो विद्यया शुद्धम ब्रह्ममयम वदंती परमम माता सुदृप्तम तव. तुझं रूप कसं आहे? सूक्ष्मतम आहे. सूक्ष्मतम म्हणजे त्याच्यासारखं सूक्ष्म असं काहीच नाही. बघितलं काय? विराट रूप बघितलं आत्ता. आणि काय म्हणतात त्याला? ही सगळं जे विश्व जे सगळं तुझ्यामध्ये व्याप्त आहे, त्या व्याप्ता विश्वाचे असणार सुद्धा दशंगुळीपेक्षाही लहान रूपम सूक्ष्मतमम. जे सूक्ष्मतम तुझं रूप आहे कसं आहे? परात परतरम. त्याच्याशी परतपरची तुलना कोणाशी? परात परतरम. पराहीपेक्षाही पर असणारं जे परात परतर जे तुझं रूप आहे. यद योगिनो विद्या, की जे योग्यांना त्यांच्या हृदयामध्ये, जे ध्यानी लोक आहेत त्यांना हृदयामध्ये जे त्याचं दर्शन होतं कसं आहे ते? शुद्ध ब्रह्ममयम वदंती परमम माता सुदृप्तम तव. कसं आहे ते? शुद्धम ब्रह्ममयम. त्याला काय म्हटलं की शुद्ध ब्रह्म असं म्हटलं. हे माते ते जे आहे ते सुदृप्त आहे, ते कोणाला न जाणण्यासारखं नाही आहे असं ते म्हणत आहे. वाचा दुर्विषयम मनोतिगमपि त्रैलोक्य बीजम शिवे. कसं आहे? यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथं वाणी बोलू शकत नाही, जिथं मन विचार करू शकत नाही. कसं आहे? मन वाचा दुर्विषयम. वाणी म्हणजे शब्द. आपण चिंतन करून आलो की श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे, की ज्या ठिकाणी श्रुती त्याचं वर्णन करू शकत नाही. मग ते हे असं आहे का? नाही. ते तसं आहे का? नाही. मग जिथं वाचा दुर्विषयम मनोति गमपी, बरोबर आहे की नाही? जिथं वाचा दुर्विषय आहे, मन जिथं विचार करू शकत नाही, असं जे आहे, जे त्रैलोक्याचं बीज रूप जे आहे, अशी कोण आहे? त्रैलोक्य बीजम शिवे. अशी ते त्रैलोक्याची बीज असणारी तू भक्त्याहम प्रणमामी देवी वरदे विश्वेश्वरी त्राही माम. म्हणून मी तुझा भक्त आहे. हे विश्वेश्वरी, मी तुझ्या शरणागतीमध्ये आलेलो आहे. तू माझं रक्षण कर. माझं तू रक्षण कर आणि माझं तू पालन कर, असं तो देवीला म्हणतो. त्याचं कसं रूप आहे? उद्यत सूर्य सहस्राभाम मम गृहे जाताम स्वयं लीलया. कशी आहे तू? उगवत्या हजार सूर्यांप्रमाणे तुझी कांती असणारी तू कशी आहेस? तू माझ्या घरी कन्या म्हणून जन्माला आली. देवीम अष्टभुजाम विशाल नयनाम बालेंदु मौलिम शिवाम. कशी आहे? तू अष्टभुजा आहे. देवी अष्टभुजाम विशाल नयनाम, जिचे नेत्र अतिशय विशाल आहे अशी, आणि जिच्या डोक्यावरती बालेंदू म्हणजे उगवलेला चंद्र, जिचा बालेंदु मौलिम शिवाम, शिवस्वरूपिणी जी आहे ती अशी. कशी आहे तू? उद्यत कोटि शशांक कांत नयनाम बालाम त्रिनेत्राम पराम भक्त्याम त्वाम प्रणमामी विश्वजननीम देवी प्रसीदांबिके. कशी आहे? उद्यत कोटि शशांक कांती निलयाम. उगवणाऱ्या कोटी अशा चंद्रांच्या कांतीप्रमाणे जी असणारी जी बाला आहे, जी बाला त्रिपुर सुंदरी आहे, त्रिनेत्र आहे, त्या विश्वजननीला माझा नमस्कार आहे. त्या भगवतीला मी प्रार्थना करतो की तू माझ्यावरती प्रसन्न हो, असं ते म्हणतात. ते काय म्हणतात? रूपम ते रजताद्रिकांत्री विमलम नागेंद्रभूषोज्वलम. बरोबर आहे? घोरम पंचमुखांबुजत्रिनयनर भीमय समुद्भासितम. कसं? आता हे शिवाचं स्वरूप आहे. त्यांनी देवीने दर्शन त्याला हिमालयाला देताना शिवस्वरूपात दिलं की नाही? कसं आहे? रजताद्रिकांती विमलम. रजताद्रिकांती म्हणजे रजत आद्री म्हणजे पर्वत, रजत म्हणजे चांदी, चांदीची कांती असणारा पर्वत म्हणजे हिमालय. हिमालयाच्या कांतीप्रमाणे ज्याची कोमल अशी कांती आहे. कसं आहे? नागेंद्रभूषोज्वलम, ज्यांनी गळ्यामध्ये सर्पांची माळा धारण केलेली आहे. घोरम, तो कसा घोर आहे. पंचमुखांबुजम, त्याचे मुख कसे आहेत? अंबुज म्हणजे कमळ, त्याचे पंचकमलांप्रमाणे ज्याचे 5 मुख आहेत असा. त्रिनयनर भीमय समुद्भासितम, भीम असा असणारा तो
ती पंचमुखाप्रमाणे जे आहे, चंद्रार्धांकितमस्तकम धृतजटाजूटम शरण्यम शिवे. चंद्रार्ध मस्तक आहे, जटाजूट जो आहे कसा आहे, म्हणून पुढे म्हणतात भक्त्याहम प्रणमामि विश्वजननीम त्वां त्वं प्रसीद अंबिके. मग म्हणते की भक्ती स्वरूप अंतःकरणाने मी तुला शरण आलेलो आहे, हे अंबिके तू माझं रक्षण कर, असं ते म्हणतात. मग पुढं म्हणतात आता बघा, रूपम शार्द चंद्रकोटि सदृशम दिव्यांबरम शोभनम दिव्यैः आभरणैः विराजितकमलं कांत्यां जगन्मोहनं दिव्यैर्बाहुचतुष्टयैर्युतं महं वंदे शिवे भक्तितः पादाब्जं जननी प्रसीद निखिल ब्रह्मादिदेवस्तुते. आता हे विष्णूंचं वर्णन आहे. रूपम शार्द चंद्रकोटि सदृशम दिव्यांबरम शोभनम. शरदाच्या कोटीचंद्राप्रमाणे जिचं रूप आहे आणि जिने दिव्यांबर धारण केलेलं, शोभेनं असं दिव्यांबर धारण केलेलं आहे. दिव्यैही, दिव्य अशी आभरणैही विराजितमलम, तिने दिव्य अशी आभरणांचं धारण केलेलं आहे, जिची कांती जगन्मोहन अशी कांती आहे. आणि कशी आहे, दिव्यैही बाहू चतुष्टैः युतमहम, चतुर्भुजा जी आहे. वंदे शिवे भक्तितः, हे शिवे तुला माझा नमस्कार असो. आणि कसं आहे, निखिल ब्रह्मादी देवस्तुते, संपूर्ण ब्रह्माची देवस्तुते असणारी हे निखिल जननी, हे तुझ्या चरणावरती पादाब्जम ते प्रसिद्ध, तुझा नमस्कार करतो, तू मला प्रसिद्ध हो, असं ते मला म्हणतात. मग शेवटच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात की मातः कः परिवर्णितुम तव गुणम रूपम च विश्वात्मकम. शेवटचा शब्द बघा कसा वापरलाय, मातः कः परिवर्णितुम तव गुणम रूपम च विश्वात्मकम. तुझं हे विश्वात्मक रूप जे आहे, तुझं हे परात्पर ब्रह्मरूप जे आहे, तुझं हे जे विश्वरूप म्हणून जे आहे, त्या रूपाचं कोण वर्णन करू शकेल मला सांग. हे शक्तो देवी जगत्त्रये बहुगुणैर देवोथवा मानुषः. कोणी सुद्धा शकत नाही, देव नाही, मनुष्य नाही, कोणीच नाही. तत्किम स्वल्प मतिर्ब्रवीमि करुणां कृत्वा स्वकीयैर्गुणै नो मां मोहय मायया परमया विश्वेश तुभ्यं नमः. मग माझ्यासारख्या पामराची काय गती, मी तुझं काय रूप वर्णन करू शकू त्याच्यामध्ये, असं ते म्हणतात. तुझ्या मायेने मोहित झालेल्या मला विश्वेश्वरी, तू मला मला तू तारून ने आणि माझा तुला नमस्कार, माझा स्वीकार कर. ते म्हणतात आता माझा जन्म सफल झाला. आद्य मे जन्मम सफलम तपश्च सफलम मतः यत्त्वं त्रिजगतां माता मत्पुत्रित्व मागता. माझा जन्म सफल झाला की त्रिनी जगांची जगज्जननी असणारी जी माता आहे, भगवती परांबिका जी आहे, ती माझ्या घरी कन्या म्हणून जन्माला आली. आपण या ठिकाणी भगवान वासुदेवानंद सरस्वतींच्या सांगण्याप्रमाणे की जय शमित तृष्णे गुरुमते, नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते, गुरूंना मान्य असणाऱ्या भगवान परशुरामांची ही पवित्र भूमी तुम्हाला मी दाखवतो. आहे बघा, ही नदी अशी इथून पुढं ह्याला जाते, संगम माहुलीला, इथून याच्यानंतर संगम माहुली जाते. आणि हा नंदी तुम्हाला इथे दिसेल, हा कोटेश्वराचा नंदी आहे पाठीमागं. आणि हे बेट आहे पूर्ण, ह्या बेटाच्या चारही बाजूंनी नदी कृष्णामाई वाहते. आणि इथून तुम्ही जर बघाल तर हे बघा, हे महाद्वार आहे, हे कोटेश्वराचं महाद्वार आहे. मंदिर आतून बंद आहे, कोरोनाच्या कारणामुळे शासनाच्या आदेशानुसार मंदिर बंद आहे. पण तरी पण ही जागा, हे सगळे खडक जे आहेत की ज्या ठिकाणी भगवान परशुरामांनी उपासना केली, हे स्कंद पुराणाच्या कृष्णा महात्म्याप्रमाणे ही जागा अतिशय पवित्र आहे. त्या ठिकाणून आज आपण कृष्णामाईच्या सानिध्यामध्ये तिचंच चरित्र, ती साक्षात भगवती काली आहे. सर्व श्रीविद्या उपासकांची श्रेष्ठ इष्ट आराध्य अशी असणारी ही कृष्णा, तिच्या काठी बसून आपण विश्वरूपाची ही स्तुतीचं चिंतन आपण आज केलेलं आहे. ही जी काही सेवा आहे भगवती, आपण जगन्मातेच्या चरणी समर्पण करू. ओम नमः चंडिकायै, जगदंबा माता की जय, श्री कृष्णाबाई माता की जय, श्री कृष्णावेणी माता की जय. ओम नमः चंडिकायै.